नमस्कार मंडळी, चित्राज लायब्ररीमध्ये तुमचं स्वागत आहे। तर हा पार्ट 2 आहे मालवणचा। जर पार्ट 1 बघितला नसेल तर नक्कीच बघा। तर मला विचारायचं आहे नागेशला की तुझा एक्सपिरियन्स कसा होता? एक्सपिरियन्स तर माझा चांगला होता। मी पहिल्यांदा असं म्हणजे बोट सफर वगैरे केलंय। पहिल्यांदा केलं असं बोलू नको। पहिल्यांदा नाही, म्हणजे हे असे पॉईंट्स वगैरे बघायचं काय, नॉर्मल असं तर बोटीन फिरलोय वगैरे। तर त्यातल्या त्या मला ते दोन असं ते डोंगरांच्या मधून गेलेले ना बोट, तेव्हा ते मस्त वाटलेलं। दोन डोंगरांच्या मधून म्हणजे तू कुठल्या तरी प्लेसला गेलास ना? ते लाईट हाऊस होता, तो जुना लाईट हाऊस त्याला बोलतात। त्याचं कसं ते दोन असे डोंगर, एक साईडला एक डोंगर होता ते असे बोलतात, ते आता ते दोन डोंगर झाले। कसं ज्वालामुखीमुळे वाटतं की काय झालेलं, नॅचरली झालंय पण ते। आणि मला काय मला म्हणायचं आहे की एवढ्या पैशामध्ये एवढं वर्थ आहे का? हां, वर्थ तर आहे। एक जेन्युअनली तू म्हणजे एक काय म्हणतात ते पर्यटक आहे, म्हणजे आपण पर्यटकच आहोत, पण जेन्युअनली असं की हां की लोकांना कळू दे की हे तेवढे पैसे देऊन आपल्याला ते बघायला हे वर्थ आहे। खरं वर्थ आहे, एकदा तरी अनुभवलं पाहिजे आयुष्यात माणसं। सारखं कोण जात आहे, आपल्याकडे तेवढे पैसे पण नाही, बरोबर, पण म्हणजे एकदा अनुभवायला काय हरकत नाही। बरोबर, आयुष्यामधून असं कुठे बघायला भेटतं आपल्याला असं काही। आणि मी खरं तर दादांनी माहिती पण थोडीफार दिली, ती पण एकदम चांगली आहे, ती पण आम्ही टाकूच। दादाचा नंबर वगैरे पण देऊया डिस्क्रिप्शन। हे पकड, मी माईक पकडते, ठीक आहे? आणि मला नीट पकड ना। हां, तर मला बोलायचं आहे आपण आज आहे ना ॲटलिस्ट संध्याकाळपर्यंत चॅलेंज करूया। मला चॅलेंज विलेंज जमत नाही बाबा। काय चॅलेंज आहे ते तरी मी सांगते तुला, पण तरी पण मी आधी सांगतो, बोल। हा व्हिडिओ म्हणजे काय म्हणतात ते चॅलेंज घ्यायला पण घाबरतो। तर माझा असं बोल, काय चॅलेंज? माझा असं चॅलेंज आहे की आपण संध्याकाळपर्यंत, आता आम्ही आहोत रत्नागिरीचे, आम्ही दोघंही रत्नागिरीचे आहोत, आणि आमच्याकडे मालवणी नाही बोलली जात, आमच्याकडे कोकणी भाषा म्हणजे इकडं तिकडं एवढंच बोललं जातं। बाकी आपण हे नॉर्मल आम्ही बोलतो तसंच बोलतो, कुठं असं हे आम्ही आमच्याकडे बोलतो। मालवणी भाषा प्रॉपर जातला येतला हे असं असतं। तर मला म्हणायचं आता आपण मालवणात आलो आहोत, तर माझं असं म्हणणं आहे की आपण संध्याकाळपर्यंत मालवणी भाषा बोलायची ट्राय करूया दोघं जण। कोण प्रॉपर बोलतंय हे आपले व्ह्यूअर्स सांगतील। तर तुला चॅलेंज ॲक्सेप्टेड आहे का? बघू, व्हिडिओच्या शेवटी सांगतो तुम्हाला। व्हिडिओच्या शेवटी नाही सांगायचं आहे, आपल्याला ही व्हिडिओ कंटिन्यू करायची आहे। ठीक आहे, मी ट्राय करेन। कंटिन्यू म्हणजे माझं असं म्हणणं आहे की कदाचित 2 पार्ट येऊ शकतात, कारण मोठी व्हिडिओ होईल म्हटल्यावरती। मी त्याचं सांगितलंच आहे, पण मग माझं म्हणणं आहे की ती कंटिन्यूच व्हिडिओ असेल ना, तर मग ते तुला चॅलेंज ॲक्सेप्टेड आहे का की तू मालवणी बोलायला ट्राय करशील? जे काही असेल ते तू माझ्याशी मालवणी बोलशील, मी तुझ्याशी मालवणी बोलेल, जे की आपण आपल्या इकडे सांगणार, म्हणजे व्हिडिओ चालू ठेवणार। ठीक आहे, चालेल। आणि मला तुम्ही सांगा की कोण म्हणजे ठीकठाक किंवा चांगली बोलतं मालवणी दोघांपैकी, आणि जे मालवणी लोक असतील त्यांनी जरा वाईट वाटून घेऊ नका, कारण आम्ही प्रयत्न करतो, आम्हाला सुद्धा मालवणी भाषा आवडते बोलायचा, हां शिकायची पण आहे, पण आम्ही प्रयत्न करतो। काय चुकत असेल की तर तुम्ही कमेंटमध्ये सांगा, अरे हे असं नाही म्हणत, हे त्याला असं म्हणतात, मग आम्ही त्याच्यावरती पण प्रयत्न करू, ठीक आहे? कारण आम्ही अधूनमधून देवबागला येतच असतो, तर आणि आमच्या आजूबाजूला राहणारे पण मालवणी आहेत बरेचसे। वाईट म्हणजे बोलणं ना की एक प्रयत्न आहे आमचा, म्हणजे नंतर परत कमेंट अशी नको करा आमच्या मालवणी भाषेची वाट लावली किंवा काय, असं नको व्हायला, म्हणून आधीच आपण एक्सप्लेन करतो। हो, ठीक आहे, चालेल। ठीक आहे, आता असंच व्हिडिओला आज कधीपासून स्टार्ट करूया आपण मालवणी भाषा बोलायला? आता इथून बोट सफर आपली संपल्यानंतर पासून का? आता का नाही? आता जरा मी बघतोय सगळीकडे काय काय पॉइंट्स आहेत त्यामुळे। आता तुका काय प्रॉब्लेम असा? आता तुका काय प्रॉब्लेम असा? नका काय प्रॉब्लेम नसा, ठीक आहे? तर त्याका कसला नजारा बघायचा असा ते त्याचं त्याला तुम्हाला दाखवतो।
आजूबाजूक तो सगळा समुद्रच असा, तरी पण त्याका कसला नजारा बघायचा असा तो त्याला हिला डॉल्फिन दिसत नाही त्याकाच ना. ठाऊक. मागासपासून मला 3-4 वेळा डॉल्फिन दिसले. तर ही ना जरा तुझ्या नजरेने बघशील काय आणि माझ्या नजरेने बघशील काय, आपण दोघं एकच आहोत. तर हिला ना त्याचं वाईट वाटतं की मलाच डॉल्फिन दिसते, हिला डॉल्फिन नाही दिसत. कारण मी आहे ना तिथे डॉल्फिन नाही बघत आहे मी. असं कोण बोलत असेल ना की मी तिकडे बडबड 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 चालू करत ते असते. कसे माहिती आहे ना, 2-4 बायका भेटले की बडबड चालू होते. तुझं थोवाड बंद कर. आणि बघितलं खरं बोललं की असं. हा कसं आहे माहितीये, कुठे फिरायला आला की तसं असं असतं, हे असंच करायचं ते तसंच बघायचं. आणि माझं कसं आहे, मी अरे आलोय ना, हा ठीक आहे हे अनुभवूया, पण आजूबाजूला माणसं आहे त्यांच्याशी पण बोलूया. ह्याचं एकदम एक काम करायचं ते एकाच ठिकाणी लक्ष, एकोट्याच ठिकाणी घुसून असतो ते. शेवटी ते अपोजिट अट्रॅक्शन असतं ते. तसं आहे आमचं. जाऊ दे आता काय बोलायचं, नशिबात पडलं पवित्र झालं. अरे आपण का नॉर्मल बोलतो, मालवणी माका मालवणी बोलत असा, सॉरी माफी असा. हो विद फ्लो झालंय. ठीक आहे. आता पण पुढे पोहोचणार आहोत. आता आपण परत संगम पॉइंटला पोहोचलोय बघा. तर आता आम्ही संगम पॉइंटला पोहोचतोय आणि संगम पॉइंटच्या इथे थांबायचं की नाही थांबायचं? थांबायचं का? काकी बोलल्या की तिकडे तुम्हाला काय वॉटर स्पॉट करायचे आहेत किंवा सुनामी आयलंडला. सुनामी आयलंड. हा मग ते तिकडेच नेत आहेत ना हे लोक. मग तिथूनच जाणार. मग हे लोक थांबवणार. संगम पॉइंटला बघ, नेट टाकलंय. ठीक आहे. तर आता व्हिडिओ थोडा इथे स्टॉप कर. इथे चालू केला. आले इलाय आम्ही घरी. आता घरी नाही इलाय म्हणजे आमचे बोट सफारी संपली, आता घरी चाललंय. हसू नको. मी हसत. हे बघा आला आमचा एंड पॉइंट. माका हसूक येत नाही येत, माका हसूक नाही त्याला. काय बोलली? माका हसूक नाही येतला. गपचूप येते कधी खुदा हसतंय आणि बोलतोय. आणि आम्ही इथं इलय. कुठं? जिथून आम्ही चालू केलेलं तिथे. मी कुठं बोलते अर्धा आपल्या कसावरी. आम्ही आता इथं उतरणार आहोत. ठीक आहे, स्टार्टिंग आहे. पण मीच जिंकलंय. ठीक बाबा, तू जिंक. नाही, चॅलेंज रवक. हे बघा आलं बघा. आधी मालवणी 2 जण नीट शिका, मग चॅलेंज करा. अरे शिकतोय आम्ही. शिकल्यावरती कसं बोलायचं प्रयत्न, बेसिक तरी नीट माहिती पाहिजे. हा माहिती आम्हाला. हा माहिती आम्हाला. आणि आता नागेशने त्याका पैसे दिला आणि आता आम्ही घरात चाललोय. नंतर कुठे फिराक जाणार हे ना, मनात आधी विचार करताय आणि मग बोलताय नंतर म्हणून तिचं एवढं स्पष्ट येते. मी विचार नाही करताय, मला सांगत पण नाही आणि मग तू व्हिडिओ चालू करते आणि येते माझ्याकडे. बघा खरं पट्ट येईल बघा. तोंड बघा आता आणि मग मला फसवणार. मग बोलणार मी जिंकले चालू. आता हे बघा हिला सांगून ठेवलं गपचूप. आता म्हणून एवढं क्लिअर बोलते. बोल. आता कुठे जातला? जेऊ माझा बापसान वाढला नाही तिकडे. फिराक नाही जायचं. नाही मध्ये हिंदी. फिराक नाही जायचं. फिराक जाऊच.
फिरक जाऊ काहीतरी कधी? जाऊ. हे एवढं फिरलं ते बघा, विहीर. एवढं फिरलं ते पुराचं ना. विहीर असं भावडी कोकणी भाषेत बोलतात. मग इथे बावडी नाही म्हणा. विहीर. तुम्ही मला सांगा मालवणीमध्ये तुम्ही मका सांगा. शट युअर माउथ. मालवणीमध्ये विहीर किंवा बावडी म्हणतात का की फक्त विहीरच म्हणतात हे तुम्ही मला सांगा. आणि आता पुढचा काय प्रॉब्लेम असा ना ते आम्ही तुमका सांगतात. ठीक आहे. नाही आता जेवतलस आणि मग थोडा अर्धा तास आराम करतलस आणि मग करतलस आणि मग फिरतलस. मग फिरून जायचं. आपण तिकडे कुठे हिला कुठे तरी ते जायचं. संगम पॉइंटला आपण सगळे जायचं असं. ठीक. जाऊ. आणि तुम्ही ना लक्ष ठेवून राहा. बघा ही गपचूप एकटी व्हिडिओ चालू करेल आणि येईल माझ्याकडे आणि मग मालवणी चालू करेल. ठीक आहे. आता आम्ही आलो मालवण मच्छी मार्केटला. मच्छी एवढी काय मिळाली नाही. करली तेवढी भेटली. ते करली भेटले ते दाखवतो तुम्हाला. हो. हाय, तर आता संध्याकाळ झाली आहे आणि मस्त सनसेट पडतोय. आता दिसतोय का मागून तुम्हाला माहिती नाही, पण मी असं समोरून दाखवेन फ्रंट कॅमेराने. आणि मस्त अशी तयार झाल्या, वन पीस घातले आणि असे बोलायचं तर राहूनच गेलं. अरे विसरली. बघितलं, आठवण नाही केली असती ना. विसरले. विसरलंय ते मी विसरलंय. तर आता काय करू नाही शकत, जाऊ दे आता संध्याकाळ झाली. पण चॅलेंज काहीतरी सिरियसली घ्यायला पाहिजे. मालवणी चॅलेंज कसं झालं आहे की तेवढंच येत नाही आम्हाला, पण प्रयत्न करू आम्ही. ठीक आहे. आणि आता फोटोज काढतो थोडे आणि थोडंसं व्ह्यूज कॅप्चर करतो आणि मग तुमच्याशी मी बोलते. माझं लुक दाखव रे. कसं आहे? मगाशी तर बोललास जाडी दिसते म्हणून. मगाशी मी अशी गेली आणि त्याला विचारलं कशी दिसते मी नागेश, तर बोलते ठीक दिसते. म्हणलं ठीक म्हणजे मी ठीक दिसते की चांगली दिसते, तर बोलतो जाडी दिसतेस. मग आता त्याच्यावर काय बोलू शकते. आणि आता बोलतोय मागून चांगली दिसते. म्हणजे पुरुषांना काय कळतच नाही बाबा की आपण चांगलं दिसतोय की कसं दिसतंय. मला ते कळतच नाही काय म्हणायचंय नक्की. तुला काय म्हणायचं? पुरुष मंडळी सगळेच तशी असतात, हे माझं म्हणणं आहे. आता भांडणं होतील. चल आता माझा सूर्यास्त जातोय. त्यांना व्ह्यूज दाखव. व्ह्यूज नको दाखवस, व्ह्यू दाखव. बेटर दॅन मोबाईलमध्ये मला वाटतं जास्त चांगलं येईल. चल ना लवकर.
आता आम्ही दिसतोय नशीब रात्र झालेली आहे. रात्र म्हणजे किती वाजलेत? 7:30 झाले आहेत आणि आम्ही इतके फोटोज आणि रील काढलेत की मग ब्लॉग असं जरा साईडला ठेवून दिला आणि फोटोज आणि ते आणि जर ते तुम्हाला फोटोज आणि जर व्हिडिओज बघायचे असतील तर आमच्या इंस्टाग्राम, माझं चित्राज लायब्ररी इंस्टाग्रामवर पेज आहे, ID आहे, त्याच्यावर तुम्ही नक्कीच फॉलोसुद्धा करा. म्हणजे त्याच्यावर मी ॲक्टिव्ह असते, मग तेही तुम्हाला दिसेल. आणि ते खूप छान छान रील्स काढले आहे, जरा आखडून बिखडून, ते जरा बघा. आणि आता पण करायला लावलं. आणि जर मालवणी चॅलेंज जो होता त्याच्यामध्ये तर मी जिंकले, कारण मी ह्याच्यापेक्षा प्रॉपर कारण मी त्याच्यापेक्षा खूप प्रॉपर असं केलं असं मला वाटतं. आणि मगाशी जी मच्छी घेतली ती आम्ही त्यांना, होमस्टेवाले आहेत ना, त्यांना बनवायला दिली. ते बनवून देतात. आपण मच्छी जर बाजारातनं घेऊन आलो इकडचं मालवण फिश मार्केटमधून तर ते बनवून घेऊन येतात. मग बनवून नाही, आपण घेऊन यायची आणि मग ते बनवून देतात. सॉरी, जरा लाईटचा गडबड झाला. हां, ते बनवून देतात. आणि मग आता ते बनवून दिल्यानंतर हवं तर मी तुम्हाला दाखवेन जेवताना सुद्धा. आणि मग आपण नंतरच व्लॉग एंडिंग करूया. रात्रीच करूया. हां, कदाचित आता आम्ही गेलो तर ना मालवण मार्केटला जाणार आहे, तर तिकडे थोडासा व्हिडिओ काढला तर आपण काढू. हां, दाखव. काय घेणार असं तर हां, दाखव. काय घेणार असं तर मला वाटत नाही, पण ॲटलिस्ट फिरायला आम्ही असंच जाऊ की बाबा काय भेटत असेल, काय असं युजफुल काय असेल तर घेऊ, तसं काय नसेल तर नाही घेणार. पण असं फिरायला जातोय. ठीक आहे. आणि संगम पॉईंटला आम्ही नाही गेलो, म्हटलं इकडचं सनसेट ना मग मिस होतो, कारण संगम पॉईंटला आम्हाला एवढं सनसेट भेटत नाही. मग इकडे घराच्या समोरच आमच्या जर सनसेट आहे तर तो कशाला मिस करायचा, म्हणून मग इथेच आम्ही आपले फोटोज व्हिडिओज काढत राहिलो. आणि तिकडनं जेव्हा आम्ही सकाळच्या बोटिंगवरून आलो तर थोडंसं ना बोटिंगमध्ये बोलूया ना आपण. हा एक ना टाइमपासच आहे. तर हां, मग ते बोटिंगमधून आम्ही आलो ना की थोडंसं थकलेलं आणि ह्या माणसाला झोप आलेली, तो झोपण्यासाठी इकडे आलेला, तर मग तो झोपला होता. काय सांगू, थोबाड बंद कर. तर ना असं नाही बोलायचं असतं नवऱ्याला, मी प्रेमाने बोलते, असं कोणी बोलू नका. तर माझा नवरा माझ्यावर प्रेम करतो, मी त्याच्यावर खूप प्रेम करते. ते फक्त असंच असतं. जाऊ दे, ते प्रत्येक घरोघरी मातीच्या चुली. तर आम्ही जाऊन आलो, तर मग त्याच्यावरून आमचं थोडंसं झालं. पण तो आला आणि झोपला आणि माझ्याशी काही बोलतच नाही. मी आपली एकटीच जागी आहे, रील बघत वेड्यासारखी. रील बनवायचे काय बोलू तरी काय. मग म्हटलं जाऊ दे. मग मला नंतर मग कसं तसं ते झालं, सॉल्व झालं आमचं. आणि मग आत्ता आम्ही म्हणजे किती वाजता गेलो, 3 वाजता वगैरे आम्ही फिश मार्केटला फिश आणायला गेलो. आणि छान म्हणजे आपलं जर मुंबईच्या ठिकाणी जर मला रावस आहे ना, मी स्वतः जाते बाजारामध्ये, 250 रुपयाची रावस मला एवढीशी असते. हां, एकच. मला इकडे 100 रुपयाच्या 2 रावस भेटल्या. तसंच कर्लीसुद्धा 2 मला 150 रुपयाची भेटली, पण ती चांगली भेटली, ताजी होती. आणि कोलंबी असं घेतलं. तर मी त्या काकीने सांगितलं कोलंबीचा बेत आहे आमचा तो. हां, कोलंबीचा रस्सा करा आणि बाकीची मच्छी फ्राय करा असं मी सांगितलं. मग तर आमचं बाकीचं जेवण कमी आणि मच्छीच खाणार आहे आम्ही जास्त. तर बघू, तुम्हाला मी दाखवेन ते. आणि कशी टेस्ट आहे, टेस्ट तर मला माहिती आहे कारण मी पहिल्यापासून इकडे येते, त्यामुळे टेस्ट तर मला माहिती आहे त्यांची कशी असते. आणि मग बाकी काय असेल, कुठे जाणार असू अजून तर आता काळोखात कुठे फिरणार, आता बीचवरती नंतर येऊन बसू वगैरे, छान वाटतं जरा, म्हणजे असं शांतता, बरं वाटतं. हां, जेवल्यानंतर फिरा म्हणाले बीचवर बसायला खूप मस्त वाटतं, कारण आपण कशासाठी येतो, शांततेसाठी. मग ते जरा शांत वाटतं. मग बाकी तुम्हाला मी दाखवते. तर आमचं जेवण रेडी झालेलं आहे. तर तुम्ही बघू शकता, ही बघा कर्ली फ्राय, कोलंबीचा रस्सा, चपात्या आणि हिने भाकरी पण घेतला नाही, खायला पण चालू केलेलं आहे. कसं झालंय? चांगलं आहे, चांगलं बनवतात मला माहिती आहे. तर आता आम्ही जेवलोय वगैरे आणि आता सगळी पॅकिंग वगैरे करतो, उद्या निघणार आहे आम्ही.
तर माझा हा व्लॉग कसा वाटला नक्कीच मला कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास चित्रास लायब्ररीला लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा. असेच नवनवीन व्हिडिओ मी घेऊनच जाईन. तोपर्यंत बाय बाय. अरे पण बस जाईल ना. अरे पण कोणते नाही आपल्याला नाही. गाडी ना. अरे एक नंबर.